भूमिबळ येथे आज आउटलेट मॉल ऑफ इंडिया या भव्य मॉलचं उद्घाटन करण्यात आलंय. हा मॉल मुंबई नाशिक महामार्गालगत असून येथे वर्षभर 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर सवलत उपलब्ध आहे. यामध्ये आवडत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर वर्षभर 70% सूट देत हा मॉल भारतातील खरेदीचा अनुभव नव्याने परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे. भूमिबळ परिसरात स्थित असलेला आउटलेट मॉल ऑफ इंडिया फॅशन, फुटवेअर, सॉफ्टवेअर, एक्सेसरीज, लगेज, घड्याळे, ज्वेलरी आणि लाईफस्टाईल या विविध श्रेणीतील नामांकित ब्रँड्सना एकाच छताखाली आणतोय. आउटलेट मॉलची संकल्पना ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ब्रँड्सवर वर्षभर आकर्षक दर आणि उत्कृष्ट मूल्य देण्यावर आधारित आहे. विविध नामांकित ब्रँड्सना एका ठिकाणी एकत्र आणून आउटलेट मॉल ऑफ इंडिया ग्राहकांना अधिक बचत, अधिक पर्याय आणि अधिक सोयीस्कर खरेदीचा अनुभव प्रदान करतो. परंपरेने ग्राहक सर्वोत्तम ऑफरसाठी एंड ऑफ सीझन सेलची वाट पाहतात, मात्र आउटलेट मॉल ऑफ इंडिया ही संकल्पना बदलत आहे. वर्षभर 70% सूट उपलब्ध करून देत हा मॉल प्रीमियम ब्रँडची खरेदी अधिक सुलभ, किफायतशीरदार आणि आनंददायी बनवत आहे. त्यामुळे ग्राहकांना सेलच्या विशिष्ट कालावधीची वाट न पाहता त्यांच्या सोयीने कोणत्याही वेळी आकर्षक दरात खरेदी करता येणार आहे. या उद्घाटनाबाबत बोलताना आउटलेट मॉल ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने सांगितले, आजचे ग्राहक अधिक स्मार्ट खरेदीचे पर्याय शोधतायत, जिथे मूल्य, विविधता आणि अनुभव यांचा उत्तम समतोल साधला जातोय. आउटलेट मॉल ऑफ इंडिया हे असंच एक गतव्यस्थान आहे, जिथे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ब्रँड सोबत वर्षभर आकर्षक बचतीचा लाभ मिळेल. खरेदी व्यतिरिक्त येथे विविध खाद्यपदार्थांचे पर्याय, कुटुंबासाठी अनुकूल सुविधा आणि निवांत वेळ घालवण्यासाठी आकर्षक वातावरण उपलब्ध आहे, ज्यामुळे हा मॉल एक संपूर्ण रिटेल आणि लाईफस्टाईल डेस्टिनेशन बनतोय. भारतात मूल्याधारित खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आउटलेट मॉल ऑफ इंडिया प्रीमियम ब्रँड्स, आकर्षक ऑफर्स आणि उत्कृष्ट शॉपिंग अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी पसंतीचे ठिकाण बनण्यास सज्ज आहे. वर्षभर 70% बचत उपलब्ध करून देत आउटलेट मॉल ऑफ इंडिया ग्राहकांना एंड ऑफ सीझन सेलच्या प्रतीक्षेपलीकडे जाऊन अधिक स्मार्ट खरेदीचा पर्याय देत आहे. आउटलेट मॉल ऑफ इंडिया सगळे बाकी डेव्हलपर इथे अप्पर ठाणे मी एकच आहे जे 2009 पासून भिवंडी लिहितो. मी कधी अप्पर ठाणे, अप्पर मुंबई, MMR असं नाही लिहिते. माझ्या माटे ते भिवंडी जे आहे एक सक्षम उत्तम वर्गीय लोक पण इथे राहतात. एस्पिरेशनल जे पब्लिक आहे ते पण राहतात. त्यांना पण एक मॉल हवंय आणि त्याच्या कल्चर आणि सगळे दिसून मी हा मॉल चालू केलाय. एकूण 140 रिटेल स्टोर आहे. लगभग 72 रेस्टॉरंट अँड फूड एव्हेन्यूज आहे. 5 एंटरटेनमेंटचे सुविधा आहे, ज्यामध्ये लहान बालकापासून मोठे माणूस पण ते एंटरटेनमेंट करू शकते. इथे 3 स्क्रीनचे फिल्म बघण्यासाठी थिएटर आहे. ते सगळे सुख सुविधा आम्ही इथे केले आहे. भूमिबळ जे इंडस्ट्रियल पार्क आहे त्याच्यामध्ये 3000 मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ लास्ट 18 वर्षापासून आम्ही काम करत आहे आणि इथे 1 लाखचे जास्ती आम्ही एम्प्लॉयमेंट क्रिएट केले आहे. माझ्या अनुसार मॉलमध्ये 2 ते 2,500 पब्लिक जे आहे इथे और इथे आम्ही सगळे ग्रामीण क्षेत्राला सांगितलंय की ज्यांना पण नोकरीसाठी पाहिजे हा मॉलचे रिटेल आउटलेटमध्ये ते सगळ्याला वेलकम आहे आणि ते आम्ही स्पष्टपणे त्यांना सगळ्यांना प्रायोरिटी देऊ. मुंबईमध्ये रिअल एस्टेटचे कॉस्ट खरोखर बहुत जास्त आहे आणि आम्ही आउटलेट विलेजचे कॉन्सेप्ट आहे. सगळे सिटी लंडन, न्यूयॉर्क सगळ्याला ते सिटीचे 1 तास 2 तास बाहेर असते. त्याच्यामध्ये ते रिझन असं आहे की रिअल एस्टेट कॉस्ट जे लागते मुंबई सिटीला, इथे रिअल एस्टेट कॉस्ट 90% डिस्काउंट आहे. ते डिस्काउंट रिटेल शॉपला आम्ही दिले आहे आणि ते रिटेल शॉप ते डिस्काउंट कॅरी फॉरवर्ड करतात
कस्टमरसाठी. आणि ही डिस्काउंट 365 दिवस पूर्णपणे चालणार. सगळ्यांना डिस्काउंट भेटणार. सगळ्यांना एस्प्रेसो ब्रँड जे आहे मला नकोच ते आवडते, पण ते माझ्या बजेटमध्ये नसतो बिफोर. पण आता आफ्टर डिस्काउंट ते आम्ही शॉपिंग करू शकतो आणि 70% चे डिस्काउंट चे लाभ घेऊ शकतो. आता सीएम सरने सांगितलं 30 ऑगस्टला ते इथे पासून गुजरातला रोड चालू करतात. ते मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर ते पण ते 1 महिन्यात चालू होणार. समृद्धी एक्सप्रेसवे नागपूर जातात. फ्रॉम इथे पनवेल एअरपोर्टला पण 20-25 मिनिटात तुम्ही एक्झिट करू शकता. तर आय थिंक 80% चे पब्लिक जे बॉम्बे एंट्री करणार आणि एक्झिट करणार ते इथून करणार. आणि इथे पिट स्टॉप जवळजवळ आफ्टर सायन काही पण खूप खूप सुविधाचे फूड कोर्ट वॉशरूम नसते. आम्ही गेले इथे सगळे खूप खूप त्याच्या अवकाश देतात आणि ते त्याचे लाभ घेणार. डेव्हलपमेंट दिले ते सगळे जमीन मालिकाला आम्ही 20 वर्षापासून भूमीवडला वराई म्हणून 1 रुपया स्क्वेअर फीट देतो त्याला आणि त्याचे रोजगार त्याच्यात असते. सगळे भूमिपुत्राला आम्ही सोडले नाही. ते आम्ही आमच्यासारखे ग्रो होणार.